प्रेमळ भक्तांनो, नक्कीच बाळूमामांनी आपल्याला एकच शिकवलेलं आहे. अर्थात बाळूमामा एकच म्हणतात, तू कुणाचे वाईट चिंतू नकोस, तुझं कधी देखील वाईट होणार नाही. तू कुणाला कधी दुखवू नकोस, तुला कधी कोणी दुखवणार नाही. तू कोणाबद्दल वाईट बोलू नकोस, तुझ्याबद्दलही कोणी कधी वाईट बोलणार नाही. तू कोणाला कधी फसवू नकोस, तुलाही कोणी कधी फसवणार नाही. तू कोणाला कधी उपाशी ठेवू नकोस, तू कधी देखील उपाशी राहणार नाहीस. सेवा करत राहा, सेवा करायचं प्रवृत्त कर, तुला मी कधीही एकटं पडू देणार नाही. एवढंच आपल्याला नेहमी संत बाळूमामा यांनी सांगितलेले आहेत. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण आज आपली चिंता पूर्णत्व बाजूला ठेवून अर्थात सकारात्मक ऊर्जेने भरलेला आजचा हा संदेश शांत मनाने ऐकावा. हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला मोठी गोड बातमी मिळेल, म्हणून तुम्ही हा संदेश नक्कीच पुढे ऐकावा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे गुरुमाऊली, आम्ही तुमचे प्रिय बाळ आहोत आणि तुम्ही आमचे पिता आहात, असे नक्कीच कमेंटमध्ये टाईप करावे. प्रत्येक क्षणाला बाळूमामांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील आणि सुखांच्या पूर्णत्व द्विगुणित होतील. जगाला आपले दुःख किती मोठे आहेत हे सांगण्यापेक्षा त्या दुःखांना सांगा की आपले गुरुमाऊली किती मोठे आहेत. बाकी योग्य वेळ येऊ द्या. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण कधी घडत नसते आणि जिथे तुमची सहनशक्ती संपते तिथे मात्र भगवंत तुमच्या पाठीशी असतात. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण बाळूमामांवरती विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी गुंता झाले की हळूहळू संयमाने ते तुम्ही गुंतवा सोडा. मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा असो. संयम नसला की दोरा मात्र नक्कीच तुटतो आणि आपणही पूर्णत्व तुटून जातो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी सुखाचे क्षण आणि आनंदाचे क्षण हे जागेवर नाही तर जगण्यावर ठरवत असते. अर्थात कुणाकडे थोडा धन आहे, थोडी संपत्ती आहे, तरी देखील तो मात्र व्यक्ती नेहमी जीवनामध्ये आनंदी राहतो. अर्थात तुमच्याकडे सध्या जे काही आहे त्यामध्ये म्हणूनच तुम्ही आनंदी मात्र राहायला शिका. बाकी यश मिळवण्यासाठी त्याग महत्त्वाचा असतो. जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश मात्र तुमचेच आहे. आणि नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी नेहमी वाईट वागतात ना, त्यांच्याशीही प्रेमाने तुम्ही वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. एवढं मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बाकी काल कसलाही वाईट असला तरी देखील आपल्या पाठीशी भगवंत आहेत, असे जो नेहमी आपल्या मनाला सांगतो तो मात्र नेहमी आपले आयुष्य आनंदी जगतो. बाकी प्रकृती तुमच्या समोर अशाच समस्या निर्माण करते, ज्यांचा सामना करण्यास तुम्ही मात्र समर्थ आहात. कारण ज्यांनी तुम्हाला बनवलं आहे ते तुमची नक्कीच गतीही त्यांना माहिती आहे आणि तुमची सहनशक्ती त्यांना योग्य पद्धतीने माहिती आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतात ते संकट अर्थात त्या संकटावरती तुम्ही मात योग्य पद्धतीने नक्कीच करू शकतात. कारण भगवंत तेच संकटे आपल्या आयुष्यात नेहमी देत असतात, ज्या संकटांचा आपण योग्य पद्धतीने सामना नक्कीच करू शकतो. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि परमेश्वरांवरती नेहमी विश्वास ठेवा. बाकी खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात मात्र काहीतरी वेगळंच असावं, असे मात्र प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. कोणती अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे आपल्याला सुख देऊन जाते ना, त्याला मात्र तोड नसते. कारण मुद्दाम लावलेला एअर कंडिशनपेक्षा अचानक आपल्या अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त मात्र आपल्याला सुख देऊन जाते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व समाधान ही तर अंत करण्याची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आपण मात्र समजावा. आणि समाधान ही नक्कीच संपत्ती आपल्याला भगवंतांच्या भक्तीमध्ये राहिल्यानंतरच मिळून जाते. अर्थात परमेश्वर तुम्हाला जेवढं देईल तेवढ्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी मात्र राहायला शिकलं पाहिजे. स्वतःला समजून घेण्याला अर्थात स्वतःसारखा दुसरा मित्र कुणी देखील नाही. बाकी मित्रांनो, निर्गुणाचा संग धरीला जो आवडी, त्याने केले
अर्थात दशोधडी अपने असे. म्हणूनच प्रथम स्वतःवरती आपण विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्यांच्या सामर्थ्यांची भीती कधी देखील नसते. आणि मी पासून आम्हीपर्यंत त्या जाणीवांची परीद विस्तारात जाणारी कविता म्हणजेच पूर्णत्व संतांचे वाङ्मय आहे. अर्थात जो संतांचे नक्कीच नेहमी नाम घेतो त्याचे आयुष्य मात्र नेहमी आनंदात राहते. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने नेहमी जग बदलतात आणि अपयशी लोक मात्र जगाच्या भीतीने आपले निर्णय नेहमी बदलत असतात. म्हणूनच मित्रांनो, कधी देखील तुम्ही पूर्णत्व नक्कीच तुमच्या मनामध्ये वाईट विचार करू नका आणि इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे देखील कधी तुम्ही विचार करू नका. बाकी श्री संत सद्गुरू बाळूमामा हे तर परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने आर्ततेने हाक मारली असतात ते तात्काळ मात्र आपल्याला ओढ देतात. ते स्मृतगामी आहेत. भक्तांच्या संकटाकाळी त्वरेने धावणारे श्री संत सद्गुरू बाळूमामांसारखे दैवत मात्र हे तुम्हाला आणि आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत. आणि नक्कीच आपल्याला त्यांची भक्ती करण्याचा एक मोठी संधी मिळाली हेच आपले परम भाग्य आहे. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही तुमची चिंता सोडा. आजचा दिवस पाहून माणसाने कधी देखील रडू नये. अर्थात आज जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असेल तर हे मात्र शक्य नाही की उद्या देखील तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच असेल. तुम्ही जेवढं जास्त दुःख म्हणाल त्यापेक्षा जास्त तुमच्या आयुष्यातील दुःख वाढत जातील. आणि जेवढे जास्त तुम्ही तुमच्या मनाला सांगाल की बाबा माझ्या आयुष्यामध्ये तर आनंद आहे आणि बाळूमामांची शक्ती माझ्या पाठीशी आहे, तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आनंद येईल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण स्वतःवरती मात्र विश्वास ठेवून जगलं पाहिजे. नामाने काय होणार आहे असं तर आपण मनात देखील आणू नये. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव तुम्ही नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले ना त्याने मात्र भगवंतांना आपलेसे केले, यामध्ये थोडीही शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून ते तुमच्यापाशी आनंदाने धावत येतील. असे संत बाळूमामा आहेत. फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास निस्वार्थ मनाने ठेवावं लागेल. बाकी जीवनाचा प्रवास तर सोपा कधीच नसतो. कधी लक्षपूर्वक तर कधी दुर्लक्ष करूनच तो आपल्याला नेहमी पूर्ण करावा लागतो. आणि ते जीवनच काय ज्यामध्ये संकट नाहीत, ती संकटेच काय ज्या समोर अर्थात ज्याच्या समोर माणूस नाही, आणि तो माणूसच काय ज्याच्यामध्ये थोडीही सहनशक्ती नाही. नक्कीच काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी देखील ते मात्र कधीही नक्कीच माणसात नसतात. क्षणभर टोचणारी सुई सगळ्यांच्या लक्षात राहत असते, परंतु आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणाला देखील कधी देखील दिसणार नाही. वाद फक्त माझंच योग्य आहे हे सांगण्यासाठी आहे. संवाद काय योग्य आहे हे नक्कीच साध शोधण्यासाठी असतो. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्हाला नेहमी समजून घ्यायची आहे, ते म्हणजे फायदा नेहमी पूर्णत्व गरीब स्वभावाचा नक्कीच घेतला जातो. तुम्ही भिडस्त आहात ना हेच समोरचा माणूस नेहमी हेरत असतो. बोडक्यावर बसून तुम्ही पे वसूल करणाऱ्यांपैकी नव्हेत याची मात्र खात्री पटल्यावरच तुमच्याशी समोरचा व्यवहार करतो आणि तेव्हाच तुमच्याशी व्यवहार मात्र केला जातो. अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काटण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणींची यादी मात्र निश्चितच असते. म्हणूनच तुम्हाला माणसं मात्र ओळखता नक्कीच आलेली पाहिजेत. बाकी एक मन आपल्याला समजून घेणारं, एक मन भावना उमजून घेणारं, एक मन आपल्या यशासाठी झुरणारं, तर एक मन अपयशासाठी सांत्वन करणारं, एक मन आनंदात साथ देणारं, एक मन संकटात आपल्याला मात्र हात देणारं, असं मात्र मन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असलंच पाहिजे. बाकी नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा, म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळून जातील. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, अर्थात ओळखीमधून केलेली सेवा ही तर जास्त दिवस टिकून राहणार नाही.
परंतु सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते. एवढं मात्र निश्चिंतच खरे. भगवंत म्हणतात, गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता तुम्हाला कधी देखील येणार नाही. मित्रांनो, माती नरम झाली की मग मात्र त्याची शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची मात्र एक सुंदर जागा बनते. एवढं मात्र नक्कीच खरे. शांतता आणि हास्य ही दोन सामर्थ्यवान साधने आहेत. हसणं हे बऱ्याच समस्यांचं निराकरण करण्याचा एक प्रकारचा मार्ग आहे आणि शांतता बऱ्याच समस्या टाळण्याचा एक पद्धतीचा हा देखील मार्ग आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेमानीपेक्षा कष्टाने मिळालेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग जास्त रुबाबदार असतो. एवढं मात्र तुम्ही नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी जो व्यक्ती नेहमी कष्ट करत असतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधी देखील मागे मात्र जाणार नाही. म्हणून समजून घ्या, जो व्यक्ती नेहमी प्रयत्न करतो अर्थात कष्ट करतो त्याला कधीही कोणी मागे मात्र नक्कीच खेचू शकणार नाही. कारण त्याच्या पाठीशी नेहमी भगवंत असतात. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधी मात्र आपल्याला लावता येणार नाही. त्यात ज्यांच्या असतात अर्थात ज्यांच्या असतात त्यांनाच मात्र ते समजत असतात. सिंह म्हणून जन्माला आले तरी ते राज्य हे स्वतःचं मिळवावे लागते. कारण नक्कीच या संपूर्ण जगात नुसत्या डरकालीला कधीही महत्त्व नाही. बाकी परिस्थिती तर एकच कारण आहे. खरं तर तुम्ही स्वप्नच तुमचं आयुष्य घडवतात. म्हणून मित्रांनो, आपण नेहमी उत्तम स्वप्न नक्कीच पाहिले पाहिजेत. बाकी आपल्या चुका आपण मान्य जर केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मात्र मान्य करण्याची आपल्यामध्ये पूर्णत्व हिंमत असली पाहिजे. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात. फक्त कारण नात्यांचे पानवडे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आनंद आपल्या जीवनात आहे, आपल्या मनात आहे, आपल्या नक्कीच भोवती अवती आहे. फक्त आनंद पाहायला शिका, आनंदात तुम्ही राहाल. बाकी दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसं मात्र भूतकाळातून नेहमी शिकत पुढे चालत राहतात. डोळ्यातून बाहेर डोकवावे इतके सुखी मोठे नाही, पापणीच्या आडोशाला लपवावे इतके दुःखही मात्र आमचे छोटे नाही. परंतु परमेश्वर नेहमी सोबत आहे हेच आपण आपल्या मनाशी नेहमी सांगत राहिलं पाहिजे. जिथे तुम्हाला ठेच लागते ना तिथून मात्र सवय लागते सांभाळून चालण्याची, मग ती पायाला असो किंवा आपल्या मनाला असो. बाकी मित्रांनो, समजून घ्या, गती येण्यासाठी आपले पूर्णत्व चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण हे जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्वाचे आहे. नक्कीच आयुष्य अर्थात माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु माणसांचे योग्य विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात. आणि हे योग्य विचार आपल्याला योग्य माणसांच्या सान्निध्यातून येत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही मात्र संगतीकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक झाडाच्या फुलांचा रंग हा तर मात्र वेगळाच आहे. प्रत्येक फुलाचा गंधही वेगळाच असतो. त्यातून साकारणाऱ्या फळाची चव देखील वेगळीच असते. परंतु प्रत्येक झाडाच्या पानांचा रंग मात्र हिरवाच असतो. माणसांचं क्षेत्र कोणती असो, पण त्यांचं नातं हे पानांच्या रंगाप्रमाणेच एक मात्र नक्कीच असते. तुम्ही मात्र वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान पूर्णत्व आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, ही गोष्ट आपण नक्की समजून घेतली पाहिजे की नेहमी इतरांना झुकवण्यात जो आनंद मानतो ना त्याचे तर नाव अहंकार आहे. आणि नक्कीच पूर्णत्व नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार आहेत. एवढं मात्र आपण पूर्णत्व समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, जगून झालेलं आयुष्य परत मात्र आपल्याला जगता कधी येणार नाही.
काही चुकलं म्हणून कोणाकडे कोणाकडे टाईम प्लीज आपल्याला कधी देखील मागता येणार नाही. एवढं मात्र आयुष्यातली ही गोष्ट नक्कीच खरी आहे. बाकी परमेश्वर म्हणतात माणसांचे आयुष्य डोंबणाऱ्याच्या डोंबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला कधी नक्कीच दिसत नाही. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मातीत ज्यांचे जन्म मिळले त्यांना थोडे उचलून मात्र नक्कीच घ्यावे. बाकी अनुभवाच्या सावलीत बालपण गेले की दुनियादारीचा अनुभव येण्याआधीच आपल्याला मात्र पूर्णत्व शहाणपण येते. आणि नक्कीच घर बांधताना जसा पाया भक्कम करावा लागतो ना, तसं स्वप्नांचं घर बांधताना देखील ज्ञानाचा पाया भक्कम तुम्हाला करावा लागेल. अर्थात जेवढं जास्त तुम्ही ज्ञान आत्मसात कराल तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाल. कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरणं कधी थांबत नाही. बाकी आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही की सर्व काही चांगलं आहे. याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या दुःखापेक्षा उंच होऊन जगणं मात्र नक्कीच शिकलात. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तर आपण समजून घेतलीच पाहिजे. झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो ना, तोपर्यंत तो कचरा साफ करतो. परंतु तोच झाडू जेव्हा विखुरला जातो पूर्णत्व, तेव्हा मात्र तो कचरा होऊन पूर्णत्व जातो. त्यामुळे एकत्र राहण्याला जास्तीत जास्त महत्त्व आहे. बाकी सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली नेहमी मतलबाची नदी मात्र वाहत राहते. बाकी दुसऱ्यांचं मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर आपलं बनवू मात्र नक्कीच शकणार नाही. म्हणूनच कधीच कुणाचं सुख तुम्ही ओढून मात्र घेऊ नका. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी पूर्णत्व घोळक्यात दिसते. एवढं मात्र नक्कीच खरे. येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा तुम्ही विचार करा की संकटांनाही येण्यासाठी विचार मात्र तुमच्या आयुष्यात करावा लागेल. बाकी मित्रांनो, अपमान करणं हे तर स्वभावात असू शकतं, सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. म्हणून तुम्हीही प्रत्येकाचा नेहमी सन्मान करा, तरच तुमचाही सन्मान कोणीतरी करेल. अन्यथा तुम्ही देखील इतराचा अपमान कराल तर तुमचा देखील तसाच अपमान नक्कीच होणार. म्हणूनच नेहमी चांगल्या गोष्टी तुम्ही इतरांना द्या, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला परमेश्वर वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. बाकी प्रेमळ भक्तांनो, आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आपण या गोष्टी स्मरणात ठेवलं पाहिजे की आत्मविश्वासाने मारलेली पूर्णत्व उडी नेहमीच आपल्याला नक्कीच यश देते. मग ती पाण्यात असो किंवा आयुष्यात असो, नेहमी आपण आत्मविश्वासाने उडी मात्र नक्कीच मारली पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला मात्र तोंड देतो, कारण त्याला माहिती असते विजय हा नेहमी सत्याचा होतो. बाकी मित्रांनो, तुम्ही जर सत्य असाल तर तुम्ही कधी देखील कोणत्या गोष्टीला नक्कीच घाबरू नका. अर्थात तुमच्या आयुष्यामधल्या प्रत्येक संकटांचा अंत नक्कीच तुम्ही स्वतः करू शकता. फक्त तुम्हाला सकारात्मक मात्र नक्कीच राहायचं आहे. अर्थात जो व्यक्ती नेहमी सकारात्मक राहून जीवन जगतो तो नेहमी आयुष्यामध्ये आनंदी राहतो. तुमचा खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागले तर मग मात्र समजा त्यांची आता गरज मात्र भागलेली आहे. एवढं मात्र नक्कीच खरे. सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे, पण सज्जन म्हणून मरणे आयुष्यभराची एक प्रकारची कमाई आहे. आणि मित्रांनो, कधी कोणाचा काळ असतो, कधी कोणाची वेळ असते. आज उडणारा पाळापाचोळा, कधी काळाची अर्थात पूर्णत्व काळची हिरवळ असते. एवढं मात्र आपण आपल्या आयुष्यात नक्की समजून घेतले पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टींना प्राप्त करू शकतात ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आजचा हा संदेश तुम्ही शांत मनाने पुढे ऐका. तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढ्या काही गोष्टी पूर्णत्व गमावलेला आहात
त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच मिळून जातील. आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी आपण व्हावे. असे काही लोक आहेत ज्यांच्याजवळ काहीही नसून सुद्धा ते मात्र नेहमी हसत राहतात, आनंदी राहतात. कारण त्यांना परमेश्वरांवरती पूर्णत्व विश्वास असतो की नक्कीच आपण कुणाचे वाईट केले नाही म्हटल्यानंतर परमेश्वर देखील आपले वाईट कधी देखील होऊ देणार नाही, एवढा मात्र त्यांना स्वतःवरती नक्कीच विश्वास राहतो. म्हणूनच आपण सर्वप्रथम नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवून जगलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील ते सर्व दुःख नष्ट करू शकतात, जे दुःख पूर्णत्व तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. प्रेमळ मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट समजून घेतली पाहिजे, अर्थात आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख नाही. दुःख तर आपल्या मनामध्ये आहे आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनामधले सर्व नकारात्मक विचारांना नष्ट कराल त्या दिवशी मात्र तुमचे आयुष्य निश्चितच आनंदी होऊन जाईल. म्हणूनच प्रथम आपण आपल्या नकारात्मक विचारांना दूर करावे. बाकी बाळूमामांची सेवा हे तर निस्वार्थ मनानेच केली पाहिजे. अर्थात निस्वार्थ मनाने जो बाळूमामांची सेवा करतो त्याचे आयुष्य मात्र नेहमी आनंदी होऊन जाते. बाकी मित्रांनो, समजून घ्या, नेहमी तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगला विचार करा, दुसऱ्यांबरोबर तुम्ही चांगले वागा, त्यांच्याबद्दल देखील तुम्ही नेहमी चांगले बोला. या सगळ्याच अर्थात सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच परमेश्वर करेल. अर्थात तुम्ही जर नेहमी इतरांबद्दल वाईट विचार कराल तर तुमचं देखील नेहमी वाईटच होईल. जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने आपण मात्र घेतला पाहिजे. लोकांच्या आनंदासाठी तर वागायलाही सर्कशीत मात्र नाचावे लागते. आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ विश्वास या त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहत जातो. बाकी मित्रांनो, समजून घ्या, तुलना करून कोणी छोटा किंवा मोठा ठरणार नाही. पूर्णत्व स्वतःच्या मनातच छोटेपणा किंवा मोठेपणा नेहमी ठरत असतो, हे देखील तितकंच खरे. बाकी ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका मात्र वाढतच जातो. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठे यश हे आपल्यामुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान आहे. म्हणूनच आपल्याला नेहमी आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा आहे. जगात पैशासाठी जितक्या लबाड्या केल्या जातात त्यापेक्षा जास्त लबाड्या कीर्तीसाठी व नेतृत्वासाठी कधी नक्कीच केल्या जातात. बाकी मित्रांनो, समजून घ्या, माणूस नेहमी स्वतःच्या नजरेत चांगला राहिला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर भगवंतान पण नेहमी चुका शोधत असतात, परंतु तुम्ही नेहमी उत्तम कर्म करण्याकडे लक्ष द्या. कारण जसे तुमचे कर्म असणार आहेत तसंच तुम्हाला परमेश्वर देखील फळ मात्र देणार आहेत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम कर्म करावे उत्तम, नंतर विचार करावे पूर्णत्व दुसरे. अर्थात समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकतो ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत. तुम्ही नेहमी स्वतःवरती जर विश्वास ठेवाल तर कधी देखील तुमच्या आयुष्यामध्ये दुःख मात्र नक्कीच येणार नाही, एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. बाकी आनंदातून अर्थात उमळलेलं हास्य सुंदर असते, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना नकळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य आहे, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, एवढं मात्र समजून घ्या की तुमच्यासोबत दुसऱ्यांचे चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना आयुष्यात काही देखील कधी कशाची कमतरता पडणार नाही. म्हणूनच तुमच्यासोबत दुसऱ्यांचेही चांगलं व्हावं अशी मात्र तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी विचार ठेवा. मग नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी मात्र जीवन जगाल. अर्थात जो व्यक्ती नेहमी दुसऱ्यांचे आयुष्य देखील आनंदी करण्याचा प्रयत्न करतो त्याचे आयुष्य मात्र आनंदी स्वतः परमेश्वर नक्कीच करतात, एवढं मात्र निश्चितच खरे. बाकी तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं भलं होतच असेल तर कर्म एखाद्या नक्कीच वरदानापेक्षा देखील नक्कीच कमी नाही.
बाकी प्रेमळ भक्तांनो, मानवाचा दानव, नक्कीच मानवाचा दानव होणे हे तर त्याची हार नक्कीच आहे. मानवाचा महामानव होणे हा त्याचा एक प्रकार चमत्कार आहे आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे प्रथम यश आहे. बदल घडवल्याशिवाय प्रगती तुमची होऊ शकणार नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येणार नाही अर्थात नक्कीच ते कशातच बदल घडवू कधी शकणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, मी प्रश्न होऊन ढसता उत्तराला केवळ हस्तेनं सोपी म्हणता ती अवघड होऊन बसते. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी भगवंत नेहमी आपल्याला म्हणतात, जे तुझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं आहे त्याचा तू कधी देखील जास्तीत जास्त प्रमाणात विचार करून दुःखी मात्र कधी होऊ नकोस. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सध्या घडत आहे ते तर सर्व काही उत्तमच घडत आहे. जर तुम्ही नेहमी वाईट विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये अजून गोष्टी वाईट घडतील. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपल्याला नेहमी नक्कीच आनंदी राहून पूर्णत्व उत्तम कर्म करायचे आहेत. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नक्कीच दूर जर तुम्हाला करायचे असतील तर सर्वप्रथम तुम्ही परमेश्वरांवरती नक्कीच विश्वास ठेवा. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, पूर्णत्व नात्यात विश्वास राहील इतक्याही दूर जाऊ नका. बाकी नक्कीच की वाट पाहावी लागेल अशा ठेवा नात्यात इतकी की आशा संपली तरी नातं मात्र कायमच राहिलं पाहिजे. बाकी मित्रांनो, शांत व प्रसन्न मन हे तर शेवटचे असे हतियार आहे की ते जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज मात्र निश्चिंतच असते. बाकी नशिबाला एक सवय असते, ते नेहमी त्याला साथ देते, जो त्याच्यावर कधी देखील अवलंबून मात्र नक्कीच नसतो. बाकी मित्रांनो, आपण आपले भविष्य बदलू शकणार नाही, परंतु आपल्या सवयी बदलू नक्कीच शकतो. आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य पूर्णत्व बदलत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. परमेश्वर नेहमी म्हणतात, वयाने कोणी किती लहान किंवा मोठा असू द्या, वास्तवात मोठा तर तोच असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, आस्था आणि आदर असतो. बाकी मित्रांनो, तुम्ही नेहमी धीर धरा. आता जो माणूस 10 मिनिटे धीर धरू शकणार नाही तो आयुष्यात कधीही पुढे मात्र जाऊ शकणार नाही. म्हणूनच आपल्याला मात्र धीर नक्कीच धरायला आलं पाहिजे. बाकी समोरच्या व्यक्तीची कमजोरी पाहून कधी तुम्ही स्वतःची ताकद नक्कीच कधी वापरू नका. एवढं मात्र नक्कीच खरे. आयुष्यात जी व्यक्ती समजावते आणि समजावून सुद्धा घेत नाही, अर्थात समजून सुद्धा घेत नाही, ती व्यक्ती हक्काची आणि जवळची मात्र नक्कीच असते. म्हणूनच तुम्हाला माणसं मात्र ओळखता आली पाहिजेत. बाकी वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे, म्हणून चांगल्या पूर्णत्ववेळी तुम्ही अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका. दोन्ही देखील बदलणार आहेत, बस एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुमच्या आयुष्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही घडत आहे ते तर तुमच्या उत्तमासाठीच घडत आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांची निस्वार्थ मनाने आपण प्रत्येकाने नक्कीच भक्ती करावी. तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काही गमावला आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला परमेश्वर वेळ आल्यानंतर निश्चिंतच देतील. आज जर तुम्हाला आयुष्यात दुःख असतील तर उद्या तुमच्या आयुष्यात इतकं सुख येईल ज्याची तुम्ही कधी देखील कल्पना देखील केलेली नसेल. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून आनंदी राहण्याचा मात्र प्रयत्न करायचा आहे. अर्थात जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर अशक्य गोष्टी तुमच्यासाठी शक्य मात्र निश्चिंतच होऊन जातील. म्हणून सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. बाकी प्रेमळ मित्रांनो, मूर्खाकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा हुशार माणसाची ओरड ऐकणे आपल्यासाठी नेहमी उत्तमच आहे, हे देखील आपल्याला समजलंच पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या प्रत्येक दुःखांचा अंत तेव्हाच करू शकाल
जेव्हा तुम्ही स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवाल. अर्थात जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टी उत्तम पद्धतीने नक्कीच करू शकाल. म्हणूनच मित्रांनो, सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी उत्तम कर्म मात्र तुम्ही करत चला. बाकी नक्कीच कदर करायला शिका. कारण की ना की आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं इथे कधी परत येणार आहेत. कोणत्याही माणसाला अडचणी जपा, तो तुम्हाला मात्र आयुष्यभर जपेल, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्ही जर प्रत्येक माणसाला अडचणीमध्ये उत्तम पद्धतीने जपायला शिकाल तर तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी मनाने देखील नेहमी जगायला शिकाल. जो नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवेल त्याचे मात्र आयुष्य क्षणामध्ये बदलून जाईल. म्हणून तुम्ही नक्कीच सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवून पहा. भगवंत नेहमी आपल्याला म्हणतात, प्रेमळ भक्ता, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला मात्र मिळून जाईल. प्रेमळ भक्तांनो, नक्कीच तुम्ही नेहमी शांत राहा. शांत राहून नक्कीच आयुष्य जगा. कारण जेवढं तुम्ही शांत राहून आयुष्य जगाल तेवढं तुमचं आयुष्य उत्तम पद्धतीने होऊन जाईल. म्हणूनच तुम्ही शांत राहा, उत्तम कर्म करा, आयुष्य तुमचे एकदमच आनंदी मात्र होऊन जाईल. एवढं मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, आज तुम्हाला जे बघून असतात ते मात्र उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून तर पहा, तुमचे आयुष्य पूर्णत्व आनंदमय होऊन जाईल. बाकी चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, पण ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याचं मात्र नक्कीच तो सोनं करतो. म्हणूनच चिकाटी देखील आपण आपल्या आयुष्यात ठेवली पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, चांगला गुरु यशाचे दरवाजे तुम्हाला उघडून तर नक्कीच देऊ शकतो, परंतु त्या यशाच्या नक्कीच रस्त्यावरती तुम्हाला स्वतः चालायचे आहे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहाल, एवढं मात्र निश्चिंतच करे. आणि प्रेमळ भक्तांनो, परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणत असतात की लोक खरं मनात बोलतात आणि खोटं मात्र जगाला नेहमी ओरडून सांगतात. बाकी मित्रांनो, प्रामाणिकपणा हा शिकायचा नसतो तर तो जगण्यातच आपल्या असावा लागतो. अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी उत्तम कर्म करा. जो नेहमी उत्तम कर्म करतो त्याचे मात्र आयुष्य नेहमी आनंदी होऊन जाते, एवढं मात्र निश्चिंतच करे. परमेश्वर म्हणतो, सत्याच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी देखील नसते, हे देखील तितकंच करे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये निश्चिंतच मिळून जातील. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचे आयुष्य जगा. बाकी येणाऱ्या वेळी तुम्हाला जे काय मिळेल ते मात्र उत्तमच मिळेल, एवढं मात्र समजून घ्या. आणि प्रेमळ भक्तांनो, परमेश्वर नेहमी म्हणतात, प्रेमळ भक्ता, आत्मविश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान अर्थात जागा कधीही होणार नाही. अर्थात भुईमुगाच्या शेंगात शेंगदाणा आहे तोपर्यंत त्यांना मुक्काम पोत्यात असतो, अर्थात शेंगदाणा निघून गेल्यावर त्यांचा मुक्काम मात्र चुलीत असतो. त्याच पद्धतीने जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अर्थात काम आहे तोपर्यंत तुमची इथे मात्र किंमत असेल, आणि जेव्हा तुमचे काम पूर्णत्व संपेल तेव्हा मात्र इथे तुमची कोणी देखील कधी किंमत नक्कीच करणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने आयुष्यामध्ये निश्चिंत समजून घेतलं पाहिजे. पूर्णत्व कष्टामुळे आलेल्या कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेले नशीब पुसले जात नाही तर ते चमकून उठतं, एवढं मात्र समजून घ्या. बाकी तुमचं नाणं खरं असून कधी चालणार नाही, तर त्याला वाजून दाखवण्याची कला देखील तुमच्यामध्ये नक्कीच असली पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज उडणारा पाळा पाचोळा एक वेळी पूर्णत्व एक काळची हिरवचळ असते. हेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्की समजून घ्यायचे आहे. बाकी नक्कीच परमेश्वर नेहमी म्हणतात,
स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही तुमच्यासाठी उत्तम आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी जीवनात येणारं सुख दुःखाचं अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठे नेहमी करतच असतात. हे देखील तितकंच खरे. बाकी शुद्धता तर विचारांमध्ये असते. माणूस कुठे पवित्र असतो? फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात. पूर्ण तो वाईट उभा सोडून चांगले पहा. माणसाला सुद्धा भगवंत नक्कीच दिसतो. बाकी भगवंत तर सर्वत्र आहे. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने जर पाहाल तर मग नक्कीच तुम्हाला परमेश्वरांचे दर्शन होईल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, निस्वार्थ मनाने आपण नेहमी भगवंतांची नक्कीच भक्ती केली पाहिजे. बाकी आपण आपल्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळून जातील. तुम्हाला तुमच्या आयुष्यात एकच गोष्ट नेहमी आत्मसात करायची आहे. सुख येवो किंवा दुःख येवो, ही तर भगवंतांची मर्जी. आपल्याला मात्र नेहमी आयुष्यामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच जगायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, भगवंत नेहमी आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत राहणार आहेत. हा भक्कम विश्वास ज्याच्या मनी असेल तो मात्र जीवनामध्ये कधी देखील दुःखी राहणार नाही. हे देखील तितकंच खरे. भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात की प्रेमळ भक्ता, पूर्णत्व शब्दात तर विचारांमध्ये, अर्थात शुद्धता तर विचारांमध्ये आहे. माणूस कुठे पवित्र आहे? नेहमी तुम्ही तुमचे शब्द पवित्र ठेवा. बाकी मन देखील आपल्याला आपले पवित्र ठेवायचे असते. कुठल्याही गोष्टीचा अंत तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवणार नाही. अर्थात ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न पूर्णत्व सोडून द्याल आणि नक्कीच हार मानाल, त्या दिवसापासून मात्र नक्कीच तुम्ही हारून जाल. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, नेहमी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शांत राहायला शिका. जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडते ते तर आपल्या उत्तम कार्य अर्थात उत्तमासाठीच घडते. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात एकच गोष्टी समजून घ्या, जे काही सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते मात्र सर्व काही उत्तमच घडत आहे. म्हणूनच आपण आपली चिंता पूर्णत्व नष्ट करण्यासाठी भगवंतांची भक्ती मात्र आपण नक्कीच करावी. बाकी प्रेमळ भक्तांनो, सुखी माणसांच्या मनात कायम दुःख गाठलेली ही भीती. मग मला सांगा, जगामध्ये सुखी नक्कीच माणसं तरी किती? सुखी तर तोच जो नेहमी परमेश्वरांवरती विश्वास ठेवून आपले आयुष्य जगीत असतो. संकट छोटे असोत अथवा मोठे असोत, कुणालाच नको असते. मात्र अशा संकटांमधूनही नक्की जे काही धडे घेता येतात तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले मात्र निश्चिंतच असते. आणि प्रेमळ मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच सकारात्मक राहणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी देखील पुढे जाऊ शकणार नाही. एवढे मात्र आपण नक्की समजून घेतले पाहिजे. आजचा हा संदेश तुम्ही अगदी शांत मनाने ऐका. तुमच्या आयुष्यातील नक्कीच पूर्णत्व नकारात्मकता संपेल. परमेश्वर म्हणतो, घाबरू नकोस, रडू नकोस, तुझे नक्कीच सोन्याचे दिवस येणार आहेत. अर्थात भगवंतांवरती विश्वास असेल तर आजचा हा संदेश तुम्ही लाईक करा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांकडेही आजचा हा संदेश शेअर करायला विसरू नका. प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व जोपर्यंत आपण बाहेर पडणार नाही, विविध रंगांनी नटलेली ही दुनिया बघता तुम्हाला येणार नाही. जोपर्यंत हे जग तुम्हाला खूप छोटं वाटतं आणि नक्कीच विचार पण तितके छोटे राहतात. यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला अर्थात तुमच्यात तणाव निर्माण करतात. हेच आपल्याला नेहमी आयुष्यात समजून मात्र घ्यायचे आहे. बाकी मित्रांनो, मनातल्या भावना, शंका कुशंका मनातच गोठून राहिल्या की नात्यांमध्ये दरी मात्र निश्चिंतच निर्माण होऊन जाते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी का असं होतं? जी माणसं आयुष्यात आहेत
त्यांच्यासोबत नक्कीच हसायचं सोडून जी सोबत नाही त्यांच्यासाठी रडत मात्र आपण प्रत्येकजण बसतो. एवढं मात्र आयुष्यातलं एक मोठं सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणतात, तुमच्यावर अर्थात तुम्हाला वारंवार अपयश मिळत असेल तर या बाबतीत दुःख करीत कधी तुम्ही बसू नका. कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने तुम्ही तुमचे पाऊल टाका. अर्थात सतत कर्तव्य करीत राहा. आज ना उद्या नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. एवढे मात्र तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजेत. बाकी मित्रांनो, लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं हे मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे. बाकी समजून घ्या, जगाला काहीच नसले की पेटलेली काडीसुद्धा आपोआप पूर्णत्व विझून जाते. आणि नक्कीच मित्रांनो, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचा अंत जर आपल्याला देखील करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम देखील तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊन जाईल. बाकी मित्रांनो, स्वतःसाठी पूर्णत्व सगळेच जगतात. जमलं तर तुम्ही दुसऱ्यासाठी देखील एकदा तरी जगून पहा. बाकी आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी तुम्ही बनवलं पाहिजे की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र मिळाली पाहिजे. एवढं मात्र तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच सुंदर बनवा. बाकी चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी पूर्णत्व चांगल्या कधी होत नसतात, पण त्यावर चिंतन केल्याने चांगले मार्ग आपल्याला नक्कीच सापडत असतात. माणसांचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात नक्कीच मिसळून गेलं की मग मात्र त्याला सुखाची पूर्णत्व चव येते. तुमचा शत्रू जितके दुःख अर्थात तुम्हाला देणार नाही, त्यापेक्षा जास्त वेदना तुम्हाला तुमचे नकारात्मक विचार देतात. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम आपल्याला आपले नकारात्मक विचार मात्र नक्कीच दूर ठेवायचे आहेत. अर्थात जोपर्यंत तुम्ही तुमचे नकारात्मक विचार दूर ठेवणार नाही, अर्थात नकारात्मक विचार जोपर्यंत तुम्ही करणार तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी देखील पुढे जाऊ शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. परिस्थिती माणसाला एकतर मजबूत बनवते किंवा मजबूर बनवते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला देखील पुन्हा मात्र भरारी मिळते, हे देखील तितकंच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, जर तुम्ही तणाव अर्थात हाताळू शकला नाही तर यशी हाताळू तुम्ही कधी शकणार नाही, हे देखील स्मरणात ठेवा. बाकी कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधी वेळ तुमच्यावर येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा तुम्ही मात्र प्रथम प्रयत्नवादी व्हा. नक्कीच यश तुमची आतुरतेने वाट पूर्णत्व पाहत आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळतील ज्या गोष्टीसाठी आपण परमेश्वरांच्या चरणी अर्थात ज्या गोष्टी आपण मागितलेल्या होत्या. पूर्णत्व तुम्ही तुमची चिंता सोडून परमेश्वरांची भक्ती करून तर पहा. सर्व तुमच्या गोष्टीमध्ये उत्तम होताना तुम्ही मात्र नक्कीच पाहाल. बाकी भगवंत नेहमी आपल्याला निश्चिंतच म्हणत असतात की प्रेमळ भक्ता, नदी वाहून गेल्यानंतर पाय न भिजविता पलीकडे जाऊन या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आणि प्रवाह तोडीत पलीकडे चला. धाडस करा आणि आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी प्राप्त करा. बाकी समजून घ्या, आयुष्याचं अर्थात आयुष्यात बाळपण सुखाचं असतं, कारण अहंकारापासून ते लांब असतं. हम कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्ष. बाकी मित्रांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यातील त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद पाहणार नाही ज्या गोष्टी आपल्याला भगवंतांनी दिलेल्या आहेत, परंतु परमेश्वरांनी इतरांना कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत या गोष्टीमध्ये मात्र आपण प्रत्येकजण नक्कीच नेहमी आनंद पाहिल. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम तुम्हाला परमेश्वरांनी जे काही दिलेले आहे पूर्णत्व तुम्ही
त्यामध्येच आनंद पाहण्याचा प्रयत्न करा. कारण परमेश्वरांनी तुम्हाला सध्या जे काय दिलेले आहेत ना, ते तर तुम्हाला त्यांनी उत्तमच दिलेले आहेत. म्हणून व्यर्थची चिंता सोडा आणि परमेश्वरांचे नामस्मरण करा. बाकी जे तुम्हाला सध्या मिळालेले आहे ते तर एखाद्या व्यक्तीचे नक्कीच ते स्वप्न आहे. म्हणून तुम्हाला सध्या जे काय मिळालेले आहे त्यामध्ये नेहमी तुम्ही आनंदी राहून हे जीवन जगायला शिका. बाकी जीवन जगण्यापुरतं जर जीवन जगण्यापुरती तुमच्याकडे संपत्ती असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्याचे अर्थात आनंदाचे क्षण जास्त एन्जॉय करू शकता. ते म्हणजे नेहमी पूर्ण तो पैशाचा धावा करण्यापेक्षा आपण आता आनंदाचा धावा केलेलं बरं. कारण आनंद आपल्याला तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक राहायला सुरुवात करतो. बाकी मित्रांनो, माफी मागून झालेली चूक ही तर सुधारू शकते, पण माफी मागून तुटलेला विश्वास कधी देखील मिळत नाही. म्हणून आयुष्यात चुका झाल्यानंतर चालतील, परंतु चुकूनसुद्धा कुणाचा विश्वास तुम्ही मात्र नक्कीच तोडू नका. अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर देखील येऊ शकते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, आज जे तुम्हाला प्राप्त करायचे आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर हे गुरुमाऊली नक्कीच देतील. म्हणून तुम्हाला जे काय प्राप्त करायचे आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही नेहमी प्रयत्न देखील केलेच पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आयुष्यात एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, पराभव हा तर आयुष्याचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे. म्हणूनच किती देखील पराभव झाला तरी देखील आपण मात्र आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवलेच पाहिजे. प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्ण संधी देते आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते तू त्या संधीचे नक्कीच काय केलेली आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व परमेश्वर आपल्याला म्हणतात सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही तू घ्यायला शिक. कारण यशस्वी काय करायचं ते तुला सांगतील आणि अयशस्वी काय करू नये ते मात्र तुला नक्कीच सांगतील. बाकी मित्रांनो, जी व्यक्ती नवनवीन कल्पना राबवितात ना आणि त्यावर नेहमी कष्ट करतात, अशा व्यक्ती फक्त पैसा कमविणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होतात. म्हणूनच आपण नेहमी नवीन नवीन गोष्टी नक्कीच शिकल्या पाहिजेत. अर्थात जो व्यक्ती नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकण्यास सामर्थ्य होतो तो मात्र आपले आयुष्य नेहमी आनंदाने जगू शकतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नेहमी नवीन नवीन गोष्टी तुम्ही मात्र आत्मसात करायला शिकलं पाहिजे. बाकी मित्रांनो, नाती तर तीच खरी असतात जे एकमेकांवर नेहमी रुसतात, रागवतात, भांडतात, पण साथ मात्र कधी देखील सोडत नाहीत. ती मात्र नाती नक्कीच उत्तम असतात. बाकी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख वेदना दूर होईल. तुम्ही फक्त परमेश्वरांवरती विश्वास ठेवून नक्कीच आयुष्य जगायला शिका. आणि प्रेमळ भक्तांनो, एवढं मात्र तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा की आयुष्यामध्ये दुःख नसून दुःख तुमच्या मनामध्ये आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार कराल ना, त्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी जीवन जगाल. बाकी स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा. दुसऱ्यावर तुम्ही कधी देखील अवलंबून राहू नका. जो व्यक्ती दुसऱ्यावर नेहमी अवलंबून राहतो तो मात्र आयुष्यात नेहमी कम गोष्टी प्राप्त करतो. बाकी मित्रांनो, माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, सर्व झाडांनी फळ दिलेच पाहिजे असं नाही, तर काही झाडं सावलीसाठी राखून मात्र आपल्याला ठेवावी लागतात. हे देखील आपण प्रत्येकाला नेहमी समजायचं आहे. बाकी पूर्णत्व सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी आपल्याला रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्याला देखील वरून खाली पडावं लागतं. या धबधब्यापासूनच आपण उत्तम गोष्टी मात्र नक्की शिकल्या पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुमचे विचार पहा ते शब्दात बदलतात, तुमचे शब्द पहा ते कृतीत बदलतात, तुमची कृती पहा त्या सवयींमध्ये बदलतील आणि सवयी त्या चारित्र्यात बदलतात. तुमचे पात्र पहा ते तुमचे नशीब बदलते. एवढं मात्र तुम्ही समजून घेतले पाहिजे.
बाकी मनात घर करून गेलेले व्यक्ती कधीच विसरता येणार नाहीत. घर छोटे असले तरी चालेल, पण मन मात्र नक्कीच आपले मोठे असले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व सोबत तुमच्या किती आहेत हे कधी महत्त्वाचे नसून वेळेला कोण उभा आहे हे जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्वाचे आहे. बाकी परमेश्वर नेहमी म्हणतात, तुमच्या व्यथा तुम्ही तिथेच मांडा जिथे समाधान तुम्हाला मिळेल. तुमचा माथा तुम्ही तिथेच टेकवा जिथे तुम्हाला स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक पूर्णत्व खूप सराईत आहेत हे देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. माणसं बदलत नसतात, कालांतराने ती मुळात कशी आहेत हे मात्र आपल्याला समजून जातं. मित्रांनो, नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी चालेल, लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे. एवढं मात्र स्मरणात ठेवा. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता मात्र आपल्याला कधीही भासणार नाही. पुस्तके ही तर अंधारात असलेल्या मेंदूला नेहमी नक्कीच पूर्णत्व प्रकाशात आणण्याचे काम करतात. आणि नक्कीच मित्रांनो, म्हणूनच आपण योग्य पूर्णत्व पर्याय निवडावा. आणि योग्य माणसं, योग्य सवयी देखील आपण प्रत्येकाने निवडल्या पाहिजेत. माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचं मन मात्र नेहमी जपत राहतो. हरामाचा पैसा फक्त मस्ती करायची शिकवतो, मात्र घाम घालून नक्कीच कमवलेला पैसा आयुष्य पूर्णत्व कसं जगायचं हे आपल्याला उत्तम पद्धतीने शिकवतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, भाषांचा अनुवाद होऊ शकतो, भावनांचा नाही. त्यांना तर फक्त मनातून समजण्याच्या अर्थात आपल्याला समजाव्या लागतात. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यावी, प्रत्येक क्षणी आपल्या आयुष्यात आनंदच आनंद आहे. फक्त आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक राहिलं पाहिजे. या पंढरीचे सुख पाहता डोळे, उभा ती जीवाला योगी यांचा. म्हणून या मन वेदळे चरणी आणि निश्चिंतही त्याजुनी बुडी दिली. जनार्दनाचा एखादावे लोटांगणी करी ओवाळणी शरीरांची. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, भगवंतांचे भजन, भगवंतांचे कीर्तन अर्थात समजून घ्या. प्रत्यक्ष कथा ते असे ऐकत चला, कारण जो नेहमी आध्यात्मिक मार्गावर राहतो त्याच्या आयुष्यामध्ये किती देखील अडचणी जरी आल्या तरी देखील त्या अडचणीमध्ये तो कधी देखील हारून जाणार नाही, कारण त्याच्या पाठीशी परमेश्वर असतो. म्हणूनच आपण नेहमी आध्यात्मिकमध्ये अर्थात भक्तिमार्गामध्ये राहिलं पाहिजे. बाकी शेवटच्या घावात दगड तुटतो याचा अर्थ असा होणार नाही की आधीचे घाव महत्त्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा नक्कीच महत्त्वाचा असतो. एवढं मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. मनुष्याचा स्वभाव तेव्हाच पूर्णत्व बदलतो जेव्हा त्याची बाजू कोण ऐकून घेत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती बाजू नक्कीच सत्य असते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. हसता हसता समोरे जा तुम्ही तुमच्या आयुष्याला, तरच घडू शकाल तुम्ही तुमच्या भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणारी नाही. आताचा हसरा क्षण परत कधी तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, एखाद्याचं फक्त यश तुम्ही कधी पाहू नका, तर त्याला आलेल्या अडचणी तुम्ही पहा. तुम्ही त्याहीपेक्षा यशस्वी नक्कीच तुमच्या आयुष्यात व्हाल. बाकी संधी आणि सूर्योदय दोन्हीमध्ये एक साम्य असतं. उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशिबी दोन्हीही नसतं. बाकी भगवंताने पृथ्वी निर्माण केली, मग त्यांच्या मनात विचार आला, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल? मग त्यांनी शेतकरी राजा नक्कीच निर्माण केला. मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व तुमच्याकडून चूक होत आहे याचा अर्थ तुम्ही प्रयत्न करत आहात, आणि हे काहीच न करण्यापेक्षा उत्तमच आहे. पूर्णत्व कोणताच यशस्वी व्यक्ती चूक केल्याशिवाय यशस्वी बनलेला नसतो. चूक करा, त्यातून शिका, आणि नेहमी तुम्ही तुमचे आयुष्य यशस्वी मात्र नक्कीच करा. बाकी सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच आपल्याला मिळते, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो, परमेश्वर नेहमी म्हणतात,
जेवढं तू गमावलेलं आहेस त्याहून उत्तम गोष्टी तुला नक्कीच मिळतील. चिंता करण्यापेक्षा तुम्ही फक्त परमेश्वरांचे चिंतन करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येईल. बाकी मित्रांनो, नक्कीच प्रत्येक क्षणी जो नेहमी परमेश्वरांच्या भक्तीत राहतो ना, त्याचे आयुष्य नेहमी आनंदी राहते. मन मोकळणी मनासारखं जगता आलं की 4 दिवसाची जिंदगी 100 वर्ष जगल्याची आपल्याला मात्र अनुभूती येते. मित्रांनो, नक्कीच परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणत असतात, चिंता करू नको, चिंतन कर. समजून घ्या, पूर्णत्व चिंता तुम्हाला संपवते आणि भगवंतांचे चिंतन तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी बनवते. किती वेळा हरणार? 1 वेळेस, 2 वेळेस, अरे नक्कीच 99 वेळा जरी हरलात तरी देखील 100व्या वेळेससुद्धा नक्कीच मैदानात उतरणार. एवढं मात्र आपण आपल्या मनाला नेहमी सांगितलं पाहिजे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, फक्त फोटोमध्ये अर्थात सोबत उभे राहणारे जवळचे नसतात. जवळचे ते असतात जे संकटात नेहमी तुमच्या सोबत असतात. हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो, माणसाची आर्थिक स्थिती किती चांगली जरी असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती मात्र निश्चिंतच चांगली असली पाहिजे. संकटे तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात आणि संकटे कितीही आली तरी देखील आपण मात्र आपल्या मनामध्ये नेहमी उत्तम विचार करायचं सोडू नये. बाकी मित्रांनो, नेहमी खरं बोलणाऱ्या लोकांची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांच्या खरेपणावर विश्वास कमी आणि शंका जास्त घेतले जातात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. परमेश्वर म्हणतो, दुसऱ्यांच्या चुका शोधण्याचं काम सर्वच करतात. तुम्ही ती व्यक्ती बना जी दुसऱ्यांमधील चांगली गोष्ट ओळखू शकते आणि तुम्ही दुसऱ्यांमधील चांगल्या गोष्टी ओळखा आणि त्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात करा. बाकी मित्रांनो, संकटांची पायरी सर्वांना चढावी लागते. मग हार मानून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकून त्या पायरीवरून खाली उतरायचे, ते मात्र तुमच्या स्वतःवरती निश्चिंतच अवलंबून आहे. बाकी पूर्णत्व नक्कीच किनाऱ्यांची किंमत समजण्यासाठी लोटणा अर्थात लाटांच्या जवळ आपल्याला मात्र जावं लागतं. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात आपल्याला फिरावं लागतं आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात आपल्याला मात्र नेहमी राहावं लागतं. एवढं मात्र नक्कीच करे, जे दिसते ते क्षणिक आहे, पण जे दिसत नाही ते अनंत काळातील नक्कीच आहे. नक्कीच मित्रांनो, पूर्णत्व आयुष्यातल्या संधी कधी देखील संपत नसतात. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर ती संधी उभी असते. फक्त तुम्हाला त्या संधीचे सोनं मात्र करता आलं पाहिजे. फरक मात्र फक्त इतकाच असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, वयाने म्हातारे झालात तरी विचाराने म्हातारे कदापि तुम्ही होऊ नका, एवढेच आपल्याला भगवंत नेहमी म्हणतात. बाकी समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद आहे. फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास मात्र ठेवायचा आहे. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो ना, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात परावर्तित नक्कीच होतो. एवढं मात्र समजून आपण घेतलं पाहिजे. पैसा जीवनशैली बदलू शकते, परंतु मन, हेतू आणि नशीब कधीच बदलू मात्र शकणार नाही. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे भाग्य बदलायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे चालायला शिका. अर्थात जो नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे चालायला शिकतो त्याचे मात्र आयुष्य नेहमी आनंदी राहून तो जगतो. एवढं मात्र नक्कीच करे. म्हणून तुम्ही चिंता सोडा, परमेश्वरांचे निश्चिंत चिंतन करा. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, सुखाची व्याख्या प्रत्येकाची निराळी असेल, मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी. म्हणून तुम्ही समाधानी सर्वप्रथम मात्र राहायला शिकलं पाहिजे. बाकी जो समाधानी राहतो त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदच आनंद मिळतो. जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, श्वास व विश्वास दोन्ही देखील तसे तर अदृश्य आहेत,
परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला ते दोघेही शक्य करू शकतात, हे देखील तितकंच खरे. बाकी आदर अशा लोकांचा तुम्ही करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ नेहमी काढतात, आणि प्रेम तुम्ही अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काही महत्त्वाचे वाटणार नाही. एवढं देखील आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी आपलं आयुष्य हे तर दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे सध्या जे आहे त्यामध्येच आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, सध्या जे तुमच्याकडे आहे तुम्ही त्यामध्ये आनंदी जर राहायला शिकाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त कराल ज्या गोष्टीसाठी तुम्ही अर्थात रडलेला आहात, अर्थात प्रयत्न देखील केलेले आहात. म्हणून प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक राहा आणि नक्कीच असेच भगवंतांचे प्रेमळ आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही शांत मनाने ऐकत चला. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो.